आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा. राज्यात विधानसभेची निवडणूक 2 महिन्यावर येऊन ठेपली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघाचे दौरे, बैठका, कामाचा आढावा अशा प्रकारचं काम राजकीय नेत्यांकडून सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षामध्ये विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मोठी खळबळ सुरू आहे. त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरी आघाडी स्थापन होणार असल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. राज्यातील दिव्यांगांचे आणि कामगारांचे प्रश्न आणि त्यांच्या योजनांवरून बच्चू कडू आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांना समुद्रात उचलून टाकू असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. ते आज हिंगोलीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्र्यांचा आम्ही गणपती करू उचलून थेट समुद्रात टाकू, त्यासाठी तुमची साथ पाहिजे, त्यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकलं आहे. आपल्या विधानसभेमध्ये फक्त 2च आमदार आहेत, तरी ते घाम फोडल्याशिवाय राहत नाहीत असंही बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान आमदार बच्चू कडू हे अधिकृतरित्या महायुतीमध्ये आहेत, मात्र तरी त्यांनी लोकसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेत अमरावती लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा केला होता. तसेच बच्चू कडू यांनी अनेकदा महायुती सरकारवरही टीका केली आहे. आता विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी अनेकदा सूचक विधान केली आहेत. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.